बातमी पावसासंदर्भातली आहे। देशाच्या अनेक भागात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। आज देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर भारतातल्या डोंगराळ भागांमध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश इथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर हरियाणा, दिल्ली, चंदीगड त्यासोबतच पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार आहे। तर मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळामध्ये वादळी वारं, मेघगर्जना यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। बातमी आसाममधून आहे। आसाममधल्या पुरामुळे मृतांचा आकडा 97 वर पोहोचलेला आहे। गेल्या 3 आठवड्यात 15 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय। तर 480 हून अधिक गावं अजून सुद्धा पाण्याखाली आहेत। दर्रांग आणि उदलगुरी या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अचानक आलेल्या पुराचा तडाखा बसलाय। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे तुळशी धरण 95% भरलेलं आहे। धरणातला पाणीसाठा नियंत्रित ठेवायला प्रशासनानं धरणाचे 3 वक्राकार दरवाजे उघडलेत। तुळशी नदीपात्रात 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय। यामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान जायकवाडी धरणाचे 18 पैकी 10 दरवाजे बंद आहेत। एकूण 8 दरवाजांमधनं 4328 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणात अजून सुद्धा 13640 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे।